राज ठाकरेंचा एकेकाळचा अत्यंत जिवलग मित्र, ज्याने मनसेच्या सुरुवातीपासूनच्या दिवसात पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, तोच आता मुंबईचा उपमहापौर बनला। होय, आज मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली आहे, ज्यात भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या नवीन महिला महापौर आहेत, तर राज ठाकरे यांचे जुने मित्र संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर बनले आहेत। आता हे संजय घाडी नेमके आहेत तरी कोण आणि त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअप वरही फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। तर आज नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उपमहापौर आणि महापौरांचं नाव जाहीर केली आहे। भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती। महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आलेत, ज्यात भाजपचे 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। आता त्या कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास काय या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ माझे सहकारी ओमकार यांनी केलाय, जो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल, तो देखील तुम्ही नक्की बघा। पुढे याच महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड करण्यात आली आहे। ते दहिसर मधील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत। तसेच उपमहापौरपदी झालेली निवड ही 1.25 वर्षांसाठी असेल, असं राहुल शेवाळे यांनी या बैठकीत जाहीर केलंय। पण तुम्हाला हे माहिती आहे का, मुंबईचे नवीन उपमहापौर संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र होते। भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्या सोबत होते। राज ठाकरेंनी 2007 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी ते मनसेमध्ये होते। त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती, पण नंतर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले, तिथून ते नगरसेवक बनले। एवढाच नाही तर संजय घाडी यांची पत्नी संजना घाडी सुद्धा नगरसेविका होत्या। मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। दरम्यान मागच्या महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौर पदाची जबाबदारी 1.25 वर्षांसाठी असणार आहे। संजय घाडींचा प्रवास पाहायचा झाला तर संजय घाडी हे अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून सुरू होऊन सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचलेले नेते आहेत। संजय घाडी आता 57 वर्षांचे आहेत आणि ते मुंबईतच जन्मलेले आहेत। त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत 7वी पर्यंत झालं। नंतर 10वी दादरच्या छबिलदास हायस्कूल मध्ये झालं आणि त्यांनी BCom शिक्षण फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून पूर्ण केलं। आता संजय घाडी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही 1988 ते 1990 मध्ये शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेतून झाली, जिथे ते विभाग प्रमुख झाले। पुढे 1990 ते 91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य बनले। त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या जवळचा मित्र असल्याची। राज ठाकरेंनी 2007 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे जेव्हा स्थापन केली, तेव्हा घाडी त्यांचे राज्य सरचिटणीस होते आणि मनसेकडून त्यांनी निवडणुका देखील लढवल्या। राज ठाकरेंनी एकदा एका मुलाखतीत घाडींचं नाव घेऊन म्हटलं होतं की हा व्यक्ती महापौर झाला पाहिजे। पण राजकारणातील बदलत्या वाऱ्याने घाडी नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले, तिथे ते नगरसेवक झाले आणि आता एप्रिल 2025 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत ते सामील झाले आणि सध्या ते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत।
महत्वाचं म्हणजे या निवडीमुळे मुंबईच्या राजकारणात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे या निवडीमुळे मनसे आणि शिंदे सेनेच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही माध्यमांमध्ये असंही म्हटलं जात आहे की उपमहापौर पदासाठी शिंदे गटाकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्यासारख्या महिला नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेर संजय घाडींची उपमहापौर पदी निवड झाली आणि त्यांची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दक्षिण वॉर्ड सारख्या भागांमध्येही त्यांच्या प्रभावाची चर्चा आहे. बरं, तुम्ही झालेल्या या निवडीकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.